कोमल पाटील, तिचं वय 29 वर्ष होते. ती पुण्याच्या पानेर या ठिकाणी राहत होती आणि ती पण एका हॉस्टेलमध्ये राहायची. बालेवाडीतील हाय स्ट्रीट परिसराअंतर्गत एक IT कंपनी आहे. त्या IT कंपनीमध्ये कोमल इंजिनिअरिंगची काम करत होती. कोमलचं वय 29 वर्ष होऊन गेलं होतं आणि आता कोमलला स्वतःसाठी एक मुलगा पाहायचं होतं आणि त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. अशामध्ये कोमलने ऑनलाईन लग्नासाठी ज्या ॲप असतात त्या एका ॲपवर संकेतस्थळावर आपली सर्व माहिती टाकली. जसं नाव, फोटो, शिक्षण, गाव या सगळ्या गोष्टी कोमलने त्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्या होत्या आणि ती वाट पाहत होती की कोणीतरी तिच्या लायकीचा मुलगा तिला मिळतो का. असेच काही दिवस गेले होते. कोमलने 2023च्या सुरुवातीला त्यावर सगळे अपलोड केले होते आणि तिला मे 2023मध्ये एक मुलगा भेटतो. त्याचं नाव होतं साईश विनोद जाधव आणि तो चेंबूर म्हणजेच मुंबई या ठिकाणचा राहणारा होता. तो कोमलपेक्षा 4 वर्षांनी लहान होता. दिसायला सुंदर असा आकर्षक मुलगा तो होता. कोमलही दिसायला सुंदर होती. दोघांचं ऑनलाईनच जमलं होतं. तर दोघं एकमेकांना फोनवर बोलत होते. बोलता बोलता दोघं एकमेकांना पसंत करू लागले होते आणि दोघांनी भेटायचं देखील ठरवलं होतं. तर त्या दोघांनी भेटायचं ठरवलं होतं मे 2023मध्ये, ते पण पुण्याच्या बानेर या ठिकाणी. साई हा मुंबईवरून पुणेच्या बानेर या ठिकाणी आला होता आणि तो कोमलला भेटतो. पहिल्या भेटीमध्ये दोघे पण एकमेकांना बोलतात, भेटतात, दोघं एकमेकांना पसंत करू लागतात. त्यावेळेस साई सांगतो की माझ्या आईवडिलांचं निधन झालं आहे आणि मला एक भाऊ आहे. तो दुबईला कामासाठी गेला आहे आणि तो काही दिवसानंतर परत येईल. त्यानंतर आपण लग्न करूया. यानंतर ज्या वेळेस दोघं भेटले होते दोघांमध्ये अजून जास्त संवाद वाढत गेला होता. नंतर वारंवार साई मुंबईवरून पुणे या ठिकाणी यायचा आणि तिला भेटत होता आणि तिला चांगल्याच प्रकारे बोलत होता. कोमल त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती आणि ती त्याला सर्व काही मानू लागली होती. कोमलला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं आणि ती स्वप्न देखील पाहत होती. पण साईच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू होतं ज्याची कोमलला कल्पनाही नव्हती. असंच कोमल त्याच्याकडे लग्नाची मागणी करते तर साई म्हणतो की मी लग्न करेल, पण आता माझ्याकडे एक फोनसुद्धा नाही, मला तेवढे पैसे नाही माझ्याकडे. मी जेव्हा माझे थोडंसं आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस आपण दोघे लग्न करूया. तर कोमल त्याला एक 30,000चा मोबाईल घेऊन देते आणि साई मोबाईल घेऊन पुण्यावरून परत आपल्या घरी येतो. काही दिवस तो असंच काम करत असतो आणि एक दिवस अचानक त्याने कोमलला फोन केला. फोन करून त्याने कोमलला सांगितलं की माझा एक मित्र आहे, त्याची माझी फसवणूक केली आहे आणि मी त्याला अजून 35 लाख रुपये द्यायचे आहे. जर मी त्याला 35 लाख रुपये दिले नाही तर माझं काही चांगलं होणार नाही. मला पोलीसवाले उचलून नेतील आणि त्यानंतर आपलं लग्नसुद्धा होणार नाही. अशामध्ये कोमलला खूप जास्त टेन्शन आलं होतं आणि कोमल म्हणाली की तू काळजी करू नको, तू आहे ना, काही काळजी करू नको, मी तुला सर्व पैसे देऊन टाकेल, तू फक्त स्वतःवर लक्ष ठेव. अशामध्ये कोमलने आपल्या ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणच्या एका मॅनेजरकडून तिने 15 लाख रुपये उसने घेतले होते, म्हणजे कर्जाने घेतले होते आणि एका खाजगी संस्थेकडून तिने 15 लाख रुपये कर्ज काढलं होतं. असे 30 लाख रुपये कोमलने जमा केले आणि असंच त्या कोमलने आपल्या जवळची काही सेव्हिंग होती 5-6 लाख रुपये ते पण त्यामध्ये टाकून दिली आणि 35 लाख रुपये तिने साईला देऊन टाकले होते. साईला तिने 35 लाख रुपये दिले आणि तिने एक वेळेस पण विचार केला नाही की तो तिला परत करणार की नाही करणार, कारण की ती साईवर खूप जास्त प्रेम करत होती. त्या मुलीने आपल्या संपूर्ण आयुष्याची जे पण कमाई होती ती सगळी त्या मुलाला देऊन टाकली होती. त्याच्यावर खूप जास्त विश्वास करत होती, ज्या मुलाला ते फक्त 1 वर्षा अगोदरच भेटली होती. अशामध्ये साई तिच्याकडून सर्व पैसे घेतो आणि तो तिला फसवतो, कारण की तो कोणत्याच प्रॉब्लेममध्ये नसतो आणि त्याला फक्त तिचे पैसे खायचे होते. आणि ज्या वेळेस हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात त्यावेळेस साई तिला म्हणतो की आता मी तुझ्यासोबत लग्न करू शकणार नाही. कोमलला खूपच मोठा धक्का बसला होता. तिला समजत नव्हतं की आता काय करावे. ज्या लोकांकडून तिने पैसे घेतले होते ते लोक तिला पैसे मागत होते आणि साईसुद्धा लग्न करत नव्हता. तिला मानसिक त्रास होऊ लागला होता. तिने संपूर्ण गोष्टी तिच्या घरच्यांना सांगितल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण की तो तिचा स्वतःचा निर्णय होता. अशामध्ये ती मुलगी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजेच बानेर या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने कंप्लेंट केली की साई या मुलाने तिच्याकडून 35,25,760 रुपये घेतले आहे. अशामध्ये पोलिसांनी साईला मुंबई येथून अटक केली आणि त्याच्यावर योग्य तो कारवाई पोलीस करत आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण घटना ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.